नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. वैशाली बोलतीये. हा, बोला बोला. हा, बोला. आता हे जे स्वप्न आपण म्हणाल की त्याच्यामध्ये गतस्मृती आहेत ना. हा, काय गतस्मृती म्हणताय? आहेत. हा. हा हा, बरोबर आहे. तर मग आपले अनेक जन्म झालेले असतात, मग ते मागचे जन्म पण आपल्याला स्वप्नात आठवू शकतात का त्या त्या स्मृतीमध्ये म्हणजे? स्वप्नात येऊ शकतात. अनेक जन्माच्या घटना ज्या आहेत त्या साधारण स्मृतीमध्ये आपल्या लक्षात येत नाही. पण आपल्याला हे निश्चित कळू शकतं की आता जे आपल्याला अचानक जो प्रसंग स्वप्नात दिसतो आणि ज्याचा आपण हम्म. कधीही विचार केला नाही, तर त्याचा संदर्भ जो आहे तो गतजन्माच्या स्मृतीशी आहे. समजलं बर ना? बर. हा. हा हा हा. हा, तेच. आणि अजून एक असं की स्वप्न अवस्था आणि ध्यान अवस्था हो. याच्यामध्ये नेमकं काय होत असतं, म्हणजे प्रक्रिया काय होत असते? स्वप्नावस्थेमध्ये माणूस हा जागृत आणि निद्रा ह्याच्या सीमेवर असतो तो. म्हणजे बर. एक तंद्री असते, हा. त्या तंद्रीमध्ये ती कल्पना जे कार्य करायला लागते आणि त्याची हम्म. जो ते कार्य करणारा करता तो जीवात्माच असतो. आणि तो हम्म. जीवात्मा काय करतो की कुठल्याही इंद्रियाचा किंवा कोणत्याही पदार्थाचा उपयोग न करता तो स्वतःमधूनच त्या गोष्टी तयार करतो. तो बरोबर आहे, बरोबर. जीवात्मा करतो. आणि हम्म. हम्म. ध्यान अवस्था जी आहे ती तो हम्म. काहीही करत नाही. तो स्वतःला शांत ठेवून सर्व हम्म. वृत्ती प्रवृत्तीपासून तो अलिप्त होतो. आणि अलिप्त होऊन तो मात्र फक्त काय परमेश्वराची व्यवस्था आहे आणि काय आपल्या हा. मनातल्या विचाराचे प्रवाह आहे याच्याकडे तो साक्षीत्व भावाने पाहतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि दोन्ही बरोबर. अवस्थेमध्ये फरक आहे. हा हा हा. बरोबर आहे, बरोबर असं आहे. आहे. हा. हा. ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद श्री काका. स्वामी सर. हो, आशीर्वाद आहे खूप हा. फक्त माझं चित्र दिसतंय. जे बोलतात त्यांचं मला व्हिडिओ दिसला पाहिजे. ना आजचं प्रबोधन म्हटलं उत्तम होतं. हो. त्यात बरंच आपल्या ज्ञानात भर पडलेली आहे. हो ना. हो. हा. आणि या स्वप्नावस्थेबद्दलचं वर्णन जे आहे ना हा, ते त्याच्यात कुठे. वर्णन केलेलं आहे. हो स्वप्नावस्था, जागृत अवस्था आणि हो ध्यानावस्थेचा पण त्याने आता प्रश्न विचारला, तोही उत्तम हो होता. हो. त्याच्यामुळे बरंचसं काय ते आपल्या ज्ञानात भर पडलेली आहे. खूप छान आहे. खूप आनंद वाटला आहे. छान. आणि मी ह्याला जाऊन आलो मागे अच्छा. बोलल्याप्रमाणे. हा, पिठापूरला बरं जाऊ नका का? पिठापूर पण झालं, हा आपलं कुरोपूर पण झालं. हा. त्यानंतर व्हिएतनाम, कंबोडियाला पण जाऊन आलो. बरं बरं. अगदी फिरतीवरच होतो. त्यामुळे तुमचे 2 प्रबोधन मला काय ऐकायला मिळालं नाही. नाही, ते दोन झालेच नाही बरोबर म्हणजे ते मी अतिशय सोयीप्रमाणे डिस्टर्बन्स ऐकून होतं. घेईल. हां, हां, हां. आज तो नवीन लॅपटॉप लावलाय त्याच्यामुळे हां, हां. आता आजपासून सगळं व्यवस्थित त्याचं हे हो, होतं. हो. हो, हो. हा, हां. चालेल चालेल. चला, खूप तुमचा आशीर्वाद आशीर्वाद असू द्या. आहे. हो, स्वामींची कृपा अखंड. श्री बोला. स्वामी समर्थ दादा. जय स्वामी समर्थ. हा, बोला, कसे आहे आजचा रश्मी? टॉपिक बरे एकदा सगळे? परत रिवाइज आनंद आहे? करावं लागेल. बरं बरं. ऐका, पुन्हा एकदा ऐका. स्वप्न नावाची गोष्ट काय असते याच्यावर खूप विवेचन केलंय. हा आणि हा. त्या स्वप्नामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या शरीराचा, इंद्रियाचा किंवा बाहेरच्या कोणत्याही वस्तूचा, घराचा असा कुठे उपयोग न होता तर तो त्याच्यातून जीवात्म्यामधूनच हे आपोआप चित्र तयार होतं सगळे. काय म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो ना फिक्शनल पिक्चर्स ज्याला म्हणू आपण, तर तसे ते पिक्चर्स तयार होतात. आणि त्या पिक्चर मधून आपण मग पाहतो की हे असं आहे ना. आपण सुद्धा त्या पिक्चर मध्ये असतो, पण नेमके कुठे असतो तुम्ही पाहिलं का कधी? तुम्ही नाही. तुम्ही स्वप्नामध्ये कधी आरसा पाहिला का? मी हा प्रश्न म्हणतो. स्वप्नामध्ये नाही. आरसा आहे, त्या आरशात तुम्ही स्वतःला पाहताय. जसा जागृत अवस्थेमध्ये आपण आरसा पाहतो आणि आरशात मध्ये स्वतःला पाहतो, तसं आजपर्यंत कधी स्वप्न असं पडलंय का की आरशासमोर आपण उभं राहिलो आणि मग स्वप्नामध्ये आपण कसे आहोत हे कधी कोणी पाहिलंय का? नाही. नाही पाहता येणार. याचं कारण असं आहे की ते जे आपण आहेत हे जीवात्म्याच्या रूपात आहेत. आणि जीवात्म्याला स्वतःला जीवात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं तर त्याला स्थूल देह नाहीये किंवा सूक्ष्म देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, पण तो स्वतःच्या मधून तयार करू शकतो. ज्याप्रमाणे परमेश्वराने ही ब्रह्मांड निर्माण केलं की नाही, तेव्हा त्या आपण पहिलं जे उपनिषद घेतलं त्यात तो प्रश्न विचारला होता किंवा ते तयार करताना त्याला सामुग्री काय होती त्याच्याकडे. आपल्याला साधं घर जरी बांधायचं झालं तर विटा, दगड आणि सगळं सिमेंट, वाळू, किती गोष्टी लागतात, लोखंड, हे सगळं असल्यावरच आपण घर बांधू शकतो. हे ब्रह्मांड तर केवढं मोठं आहे. मग ते बांधायला जी सामुग्री आहे ती ह्याने परमेश्वराने कुठून आणली हा प्रश्न विचारलाय.
तर त्याने सांगितलं की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इनबिल्ट आहेत. त्याच्यामध्येच हा. ते आहे. जसं कोळी असतो की नाही, कोळ्याचं जाळं तुम्ही पाहिलंय, तर कोळ्याचे जाळं विणण्याच्या आधी तो कोळी एकटाच फिरत असतो. फिरता 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 कुठेतरी स्थिर होत होतो आणि तो आपल्यामधूनच एक तंतू सोडतो बाहेर आणि त्या तंतूला लांब करून त्याला लटकत होतो आणि त्या लटकत असताना नंतर हळूहळू तो त्याचं एक जाळं तयार करतो आणि त्या जाळ्यामध्ये पुन्हा कुठेतरी जाऊन बसतो आणि ते बाहेरचे आलेले कीटक त्याच्यात अडकतात आणि त्याचं ते खाद्य बनतात. पण जर तुम्ही कोणाला विचारलं का रे, हा जो काही पदार्थ तुझं तयार, ज्याच्याने तुझं एवढं मोठं जाळं तयार केलं, हे कुठून आणलं, तर तो म्हणतो माझ्यामधूनच मी आणलं म्हणून. बाहेरून काय, देर इज नो सोर्स ऑफ रॉ मटेरियल किंवा कॉम्पोनंट्स. तो मधूनच तो आणतो आणि मधून आणूनच तो त्या ठिकाणी देतो. असं हे जे काही परमेश्वराने ज्याप्रमाणे ब्रह्मांड निर्माण केलं, त्याप्रमाणे जीवात्मा जो आहे ना, तो आपल्या कल्पनेने स्वप्नावस्था निर्माण करतो. हा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं? चला. आणि त्याचा आपल्या विचारांशी संबंध असतो. असंच ना, स्मृती म्हटलेलं आहे ना, स्मृती हा शब्द वापरलाय. म्हणजे स्मृतीमध्ये काय असतं की केलेल्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी सेव्ह केलेला असतो. तो डाटा सगळा सेव्ह तिथे त्या स्मृतीमध्ये असतो आणि त्या स्मृतीमध्ये असलेल्या डाटाला मात्र हातपाय, कान, असं काही नसतं. अवयव नसतात, इंद्रिय नसतं, मन नसतं, बुद्धी नसतं. फक्त स्मृती असतात त्या आणि त्या स्मृतीमुळे तो सिलेक्ट करतो आणि तो एक प्रसंग तुम्हाला दिसतो. या स्मृती ह्या जन्माच्या नाही तर अनेक जन्माच्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे हे स्वप्न असं कसं काय पडलं काय. बरोबर आहे. तो जीवात्मा सगळीकडे मागच्या जन्मातही जातो आणि पुढे होणाऱ्या घटनेमध्ये जातो. तो भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळाच्या पलीकडे येतो. आणि त्याचा आपल्या जीवात्म्याचा आपण अनुभव घ्यायचा असेल तर स्वप्नावस्थाच तिचं माध्यम आहे. त्या माध्यमातूनच आपण आपल्या जीवात्म्याचा अनुभव घेऊ शकतो. कळालं ना? छान. सुरुवात. श्री स्वामी. हा बोला. काका, हा बोला बोला. स्वप्नाचा अनुभव जीवात्माच म्हणजे स्वप्नात अनुभूती जी होती ती जीवात्म्यालाच होती ना. हा, तो जीवात्माच असतो, फक्त जीवात्मा असतो. स्वप्नावस्था जी आहे ना, त्या स्वप्नावस्थेमध्ये जे काही दृश्य आपण पाहतो काय, तर ते दृश्य तो जीवात्माच क्रिएट करतो. हो. ही इज अ क्रिएटर आणि ही इज एक्सपिरियन्स. अनुभवही तोच घेतो आणि क्रिएटही तोच करतो. कारण की स्वप्नात कधी कधी आपल्याला भीती वाटते, कधी कधी आनंद वाटते. तो जीवात्मा, मग तो जीवात्मा जीवात्मा मग जीवात्माच भयग्रस्त दृश्य तयार करतो आणि जीवात्माच त्या दृश्याला पाहून घाबरतो. अच्छा अच्छा. आणि दुसरा तो प्रश्न असा जीव होता भावाचा की भय. बोला बोला. दुसरा प्रश्न असा होता की हा जो म्हणजे या मंत्रामध्ये सांगितलंय की जी स्वयंज्योती असते, जी म्हणजे जे 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 सतत असतं, म्हणजे जन्म आणि मृत्यूचे ते जसं महाराजांनी नवीन हा जो टॉपिक चालू केला सत्यप्रकाश, तर त्याच्यात एक प्रकाश शब्द आला. ते म्हणजे ते एकच प्रकाश म्हणजे स्वयंप्रकाशितच आत्मा असं. प्रकाश या शब्दाचा अर्थ तिथे असा आहे की प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रकाश म्हणजे आत्मस्वरूप. ज्ञानाला प्रकाश म्हटलेलं आहे आणि अंधकाराला अज्ञान म्हटलेलं आहे. हो. आणि स्वयंतत्वातून निघाला प्रकाश म्हणजे आत्मतत्वातून निघालेलं ज्ञान आहे ते स्वयंप्रकाश आहे. पण या ज्या मंत्रांमध्ये आपण आज जे बघितलं त्याच्यातही त्याच तत्वाबद्दलच गोष्टी चाललेल्या आहे ना. नाही, पण तिथे तो जीव भाव आहे ना. अच्छा, स्वप्नामध्ये जीव आहे पण स्वप्नाच्या पलीकडे. हा, म्हणजे आत्मतत्व शुद्ध आहे. आत्मतत्वाला कुठल्याही आसक्ती नाही, काही नाही, त्यामुळे शुद्ध ज्ञान त्याच्यातून मिळतं. ठीक. आणि तिथे ज्ञानस्वरूपता असते आणि इथे जीवभाव असला की स्मृती आली आणि स्मृती आली की पूर्व घटनांचा सगळा आढावा आला पूर्ण. पण त्याचा बेस आत्मतत्वचं स्वप्नाचं आहे म्हणजे जीव. हा, म्हणजे आपण जे करतो ते सारखं स्टोरेज होत राहतं. हो. जसं कुठल्या तरी क्लाउड मध्ये जसं स्टोरेज व्हावं की नाही, हो. तसं ते स्टोरेज होत राहतं. ते तुमच्या देहाच्या पलीकडे असलेली सिस्टीम आहे स्टोरेज करणारी. हो. मग दिसणारं जे दृश्यमान शरीर आहे ना, त्या शरीराची कॅपॅसिटीच नाही ते स्टोअर करायची. हो हो. ठीक. तर ती जसं तुम्ही म्हणाल ना मला की क्लाउड मध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, हो. तसं देर इज सम अदर क्लाउड. हा, असं म्हणजे आपल्या त्रिदेहाच्या पलीकडे आहे ते असं. अगदी आहे. ठीक. आशीर्वाद श्री स्वामी. बोला.
श्री स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ. काय म्हणता, कसे आहात तुम्ही? आहे छान आहे, खूप छान आहे. छान आहे ना, हा. मस्त. हो. हा. हा, बोला. मला एक विचारायचं होतं की हा. ह्या स्मृती नष्ट होतात का त्या, जेव्हा आपण हे नाही, करतोय त्या तेव्हा? सूक्ष्म पातळीवर राहतात. मी आता क्लाउडचं उदाहरण दिलं ना. हा. क्लाउड आणि मध्ये जसे आपले जे काही आपण आता कम्प्युटरमध्ये काही डाटा असतो ना, काय, हा तर तो डाटा हा आपल्याला स्टोअर करायला आपल्या कम्प्युटरचं स्पेस कॅपॅसिटी कमी असते. काही 500 GB किंवा 1 TB वगैरे असे काही ते असते. पण हा आपल्याला सुद्धा डाटा आपला पुष्कळ भरपूर आपल्याला स्टोअर करायचा असेल तर आपण काय करतो, क्लाउड मध्ये टाकतो की नाही. हो. क्लाउडची स्पेस परचेस करून त्यात टाकतो. हा तसं आपण अनेक जन्माचा डाटा येतो, एका जन्माचा नाही आहे. हा 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 काय? पण मग मग बऱ्याच वेळा आपण दचकून पण उठतो किंवा काहीतरी हे करतो, त्या स्मृती. ते त्या स्मृतीतूनच येतं ना बाहेर. अच्छा. आणि त्या स्मृती नष्ट होतात का मग, त्या हळूहळू काही काही नाही डिलीट नाही होतात का? त्या जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत राहतात, डिलीट होत अच्छा नाही. ज्या दिवशी अच्छा अच्छा. जीवभाव डिलीट झाला की ते सगळं डिलीट झालं. ठीक आहे, चालेल कळलं चालेल. का? ओके ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी सर. बोला प्रमिला ताई, बोला. श्री स्वामी समर्थ. साक्षात श्री स्वामी परमेश्वराचे समर्थ. दंड. आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे, बोला. त्या शब्दांची पॉवर लक्षात येते आणि अनुभव येतो सारखा. हा 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 खरं आहे ते अगदी. आणि ती त्याच्यामध्ये ती गोष्ट म्हणजे सक्षम अशी गोष्ट आहे की जी काही पूर्ण संबंध ब्रह्मांडाचं ज्ञान ज्याच्यामध्ये साठवून ठेवलं अगदी. काय, आणि जे पाहिजे ते त्यावेळेस पाहिजे ते ज्ञान बाहेर येऊ शकतं. अशी अशी क्षमता ज्या ठिकाणी आहे ना, ते ठिकाण आहे ते. म्हणजे हवं तेव्हा हवं तसं ज्ञान आपल्याला मिळू शकतं. करता करविता स्वामी आहेत हे खूपच त्याचा अनुभव महाराजांची बस करते करवी ते महाराज आहेत, तीच धारणा नेहमी अखंड असावी. म्हणजे कुठल्याही प्रकारचे आपल्याला विक्षेप मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचा अहंकाराचा मल निर्माण होणार नाही. काय, आणि अज्ञान कधी तुम्हाला झाकून टाकणार नाही, अशी अवस्था राहील. चला, खूप छान, आशीर्वाद आहे. स्वामी कारण कृपा. साधारण माणसं जे आहेत ना, भोग बुद्धीतून असे लवकर बाहेर येत नाही. मग त्यांना असं काय समजावून सांगायचं की तुम्ही याच्यात, ते स्वतःहून तर येतच नाही, पण नाही, त्याला प्रयत्न काय करायला नाही, पाहिजे. ते येत नसतात, ते जिथे तिथे चिकटून राहतात. आपल्याला त्याच्यातून अलिप्त व्हायचंय. अलिप्त कोणाला व्हायचंय? आपल्याला व्हायचंय. आपण म्हणजे कोण, लक्षात घ्या. कारण ती प्राकृतिक गोष्ट आहे. एक एक जी आहे ती प्रकृती प्रधान आहे आणि एक चैतन्य प्रधान आहे. आपण जे आहेत ते चैतन्य प्रधान आहोत. आपण म्हणजे शरीर नाही, आपण म्हणजे मन नाही, आपण म्हणजे बुद्धी नाही. तर मग आपण कोण आहे? तर आपण एक सच्चिदानंद तत्व आहे, चैतन्यमय तत्व आहे. आणि त्या तत्वाशी आपण जर एक करून राहिलो तर याच्यापासून अलिप्त होणारच. तर ती भोगबुद्धीचा तुम्ही दोष देण्यापेक्षा भोगबुद्धीपासून अलिप्त व्हा. आणि स्वयं ही स्वयं स्थित हो जाओ, असं जे महाराज म्हणतात त्याचा हाच अर्थ आहे. कळालं का? हा. त्यामुळे ध्यान लावून बसायचं, महाराजांचं स्मरण करायचं. आणि जेव्हा द्वैत स्थिती आली तेव्हा म्हणायचं तुझाच आश्रय मला घ्यायचा आहे. कारण माणसाची एकदा द्वैत स्थिती होईल आणि ध्यानावस्थेमध्ये अद्वैत स्थिती होईल. तर द्वैतामध्ये काय म्हणायचं की सगळं काही तूच आहेस. जर मी आणि तू दोन शब्द आले तर त्या ठिकाणी काय करायचं, मी तुझा आहे आणि सगळं काही तूच आहेस, अशी भूमिका ठेवली तर द्वैतामध्ये अद्वैत सिद्ध होईल ना. आणि अद्वैत सिद्ध झाला तर बोलणारा कोणी राहणारच नाही. श्री स्वामी बोला, बोला मकरंद, बोला. श्री स्वामी समर्थ काका. हा नाईक, बोला. हो कसे आहात तुम्ही? छान. हो, ठीक आहे, सगळं ठीक आहे. महाराजांची कृपा आहे. बस तीच अखंड राहणार आहे आणि त्याच्यावरचा विश्वास आपला जीवन चांगला आनंदी करणार आहे. ठीक आहे स्वामी. स्वामी काका, एक प्रश्न होता. विचारा ना, विचारा. लवकर निद्रा लागणे आणि स्वप्न विरहित निद्रा लागणे म्हणजे मग चांगली अवस्था आहे कधी? खूप चांगली अवस्था आहे. अच्छा. कारण शेवटी स्वप्न ही कल्पनाच आहे ना. हम्म. कल्पना म्हणजे भ्रांती.
हम्म. स्वप्नावस्था जी आहे ना, याला प्रत्यक्ष अस्तित्व आहे का? हम्म. नाही. म्हणजे कल्पना आहे की नाही? हो. आणि कल्पनेचा त्याग करणं हेच तर संतांनी सांगितलंय. नामदेव हम्म. महाराज काय म्हणतात? कल्पनेचा कल्पनेचा वारा न लागो राजसा, माझा हम्म. विष्णुदास भाविकास. कल्पनेचा वारा म्हणजे कल्पनेची बाधा ज्याला म्हणते, तर ती लागू देऊ नको. म्हणजे काय काय स्वप्नावस्था ही काही माणसाला आत्मावस्थेमध्ये घेऊन जाणार नाहीच आहे. बरोबर. तुमच्या अनेक स्मृती असतात ते पुन्हा पुन्हा उजाळा करायचा. म्हणजे जसं म्हातारे माणसं बसले एकत्र की आपल्या लहानपणी काय काय होतं, इथून जे बोलायला सुरू करतात त्यामुळे ते हो. एकमेकाच्या घटना बोलत राहतात. म्हणजे घडलेल्या गोष्टी त्या होत गेल्या. आता त्याचा काही काडीचाही संबंध नाही, उपयोग नाही. पण तेच ते बोलून आपल्याला विरंगुळा करून घ्यायचा, अशी जी एक हो. सवय हो. असते ना, तर ती जी आहे ना त्याला कल्पना असं म्हणतो. ज्याचं आता आज अस्तित्व नाहीये, तर त्याचं आपल्याला अस्तित्व कशाचं आहे? परमेश्वराचं आहे. अस्तित्व कशाचं आहे? स्वामींचं आहे. तर स्वामीनाम हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे निद्रा घेताना स्वामी नाम घेत घेत निद्रेमध्ये जा. आणि हम्म. मग मध्ये जीवात्म्याला स्वामीनाम घेऊ द्या, कल्पनेची बाधा हम्म. होऊ देऊ नका. त्यामुळे निद्रा ही श्रेष्ठ आहे. कळलं ना? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला, देगावकर बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला रजनीताई, बोला. स्वप्नामध्ये आपण जेव्हा असतो, स्वप्नही पडत नाही आणि निद्राही म्हणजे छान लागलेली असते, पण हो. अंतःकरणातून जेव्हा जाग येते त्यावेळेस नामस्मरण होते, तर ती अवस्था कुठली? त्या अवस्थेलाच आपण मध्यमा वाणी म्हणजे मध्यमा आणि पसंती या तिसऱ्या वाणीत जेव्हा नाम घेतलं जातं त्यावेळेस हा. तो ती सहजतेने होतं, ते आपण घेणारा राहत नाही. त्यावेळेस जो आहे ना ते नाम हे मधून आपोआपच गुंजन करत राहत. हा हा हा. म्हणून ते मध्ये सारखं राहतं. म्हणून जागृत अवस्थेला आल्यानंतर ते नाम आपल्याला ऐकायला मिळतं. तर ती जी हा. अवस्था आहे ना, ती अवस्था तृतीय अवस्था आहे. आणि त्या हो का? चतुर्थ अवस्था जी आहे ना, तिथे मात्र हम्म. नाम जे आहे ते जागृत अवस्था असो का स्वप्न असो का सुषुप्ती असो, तुम्हाला अखंडपणे ते नाम ऐकायला मिळणं ही परावाणीतली नामशे. नाही तर वैखरी वाणीत आपण नाम घेतोच. हो. वैखरी वाणीत नाम घेणं ही स्थूल अवस्था आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म अवस्था, कारण अवस्था आणि महाकारण अवस्था, हे 4 अवस्था आहेत. तर त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस सूक्ष्म अवस्थेत जाता तेव्हा मनाने नाम घेता. जेव्हा हा. तुम्ही कारण देहामध्ये जाता त्यावेळेस तुमचं जे सर्व मन बुद्धी चित्त अहंकार नामाला वाहिलेलं असतं. आणि हो. जेव्हा तुम्ही महाकारणात जाता तेव्हा तुमचं नाम जे आहे ते सगळ्या ब्रह्मांडामध्ये पोहोचलेलं असतं. त्यामुळे हा. सगळं ब्रह्मांड तुम्हाला नाम घेण्यामध्ये हे सहजता निर्माण करतं. हा त्याचा अर्थ आहे. कळालं ना? हो का? बर. हो, कळालं कळालं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. काका, हा, देगावकर श्री स्वामी समर्थ. बोला बोला. बऱ्याच लोकांना आजकाल अल्झायमर किंवा डिमेन्शिया होतो, तर त्याच्यात त्यांचा पूर्ण स्मृती लॉस होतो. हा. तर त्या अवस्थेतले जे लोक आहेत तर त्यांच्या म्हणजे ह्या ज्या म्हणजे सध्याच्या ह्याच्यात सध्या स्मृती तर सगळ्यात जातात, मागच्याही जातात. मग ही लोक ह्या अवस्थेत गेलेले लोक एका अर्थाने खूप चांगल्या अवस्थेत गेले असं म्हणता येईल का? नाही, त्या ठिकाणी त्यांचा बुद्धियोग जो आहे ना, तो बुद्धी संपलेली आहे त्याची. मुळातून जे काय होतं की जोपर्यंत तुमचं डिस्क्रिशन आहे, तुमच्या मनामध्ये विवेक शक्ती जोपर्यंत जागृत नाहीये तोपर्यंत तुम्ही आत्मतत्वाशी संबंध येऊ शकत नाही तुमचा. आणि बुद्धीचा संबंध तुमचा सातत्याने केव्हा राहतो? ज्यावेळेस तुम्हाला मागचे आणि पुढचे सगळे संदर्भ घेऊन तुम्ही विचार करता. म्हणजे जड आणि चैतन्य हे नेमके काय आहेत याचं डिस्क्रिशन करणे आणि त्यामध्ये जडाचा त्याग करणे आणि या चैतन्याचा स्वीकार करणे, अशा प्रकारची वृत्ती जिथे आहे ना, तर तिथे ती अवस्था ही आवश्यक आहे माणसाने. म्हणून ज्याची स्मृतीच गेलेली आहे तर त्याला स्मृती गेल्यानंतर त्याचा ज्ञानाचाही संबंध जातो त्याच्यावर. कळालं ना? आणि ते ज्ञानाचा संबंधच आत्मज्ञानाशी आहे. असं आहे. त्यामुळे तुम्हाला एखादा पागल माणूस आहे किंवा एखादी विस्मृती झालेली आहे
ब्रेन डेड झालेलं आहे, तर त्याला तुम्हाला असं म्हणता येणार नाही की हा आत्मस्थितीमध्ये गेलाय. चालेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.